नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फक्त मला एक छोटासा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे बनवायचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न नाही म्हणू शकत मी. ॲक्चुअली हा मेसेजच आहे जो तुम्हाला मला द्यायचा आहे. तर बघा आता जी सिच्युएशन सुरू आहे आपली, ठीक आहे, आपल्या भारतामध्ये. भारतामध्ये म्हणा, मग आपण ते न्यूज बघतो आणि न्यूजमुळे आपण काय होतं ना, खूप जास्त पॅनिक होतो. आपल्याला त्रास होतो त्याचा, की बापरे! हे काय सुरू आहे? भीती वाटते ना ह्या सर्व गोष्टींची. तर बघा मित्रांनो, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, सर्वात महत्त्वाचं. कारण की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघता. आता प्रत्येक व्हिडिओ खरा आहे, आपल्याला माहीत नाही. कोणी प्रत्येकाची आपापली थिंकिंग असतं. कोणाला कुठल्या इंटेन्शनने बनवायचा असतो, त्याचं आपल्याला काही घेणं-देणं नाहीये. पण आपल्याला त्याच्यामुळे त्रास होतो की फायदा होतो, पहिले तर हे बघायचं आहे, ठीक आहे. कारण की एखाद्या गोष्टीमुळे जर आपल्याला त्रास होतोय आणि आपल्या त्रासामुळे अजून 4 जणांना त्रास होतो, तर अर्थ नाहीये. तर म्हणायचं मला फक्त एवढंच होतं, की जे व्हिडिओज तुम्ही बघताय सध्या, जे अजून-अजून जे आता आपले सध्या माहोल सुरू आहे, त्या मुळेच अजून बाकीचे पण काही व्हिडिओज असे बनवतायत की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आपण एखादी न्यूज बघतो, है ना? आणि न्यूज बघितल्याने मग आपल्याला अजून भीती वाटते, की अरे बाबा आता तर युद्ध होतंय, अजून काय होईल? असं-तसं हे सगळे जे आपल्या डोक्यात विचार असतात त्याच्यामुळे त्रास होतो. या सर्व गोष्टी करू नका. फक्त पॉझिटिव्ह राहा. आता तुम्ही म्हणणार, की पॉझिटिव्ह राहिल्यानेच होतं का काय? तर तुम्हाला फक्त एक गोष्ट मी सांगू इच्छिते, की हे जे चॅनल आहे, ओपन करून जास्त दिवस नाही झाला. तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे? चॅनल मी का ओपन केलं? हा एक मेसेज होता. कोणी लोकं माना, नका मानू त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाहीये. फक्त मला सांगायचं एवढंच आहे, की हा एक मेसेज होता, जो मला आला होता, की बाबा तुम्ही चॅनल ओपन करा. ठीक आहे. मी पुढे सर्व सांगेल तुम्हाला. अजून कारण की आपला नवीनच चॅनल असल्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही. आता जे सध्या इम्पोर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, फक्त तेवढंच सांगते. मला मेसेज होता त्याच्यामुळे मी चॅनल ओपन केलं. आता तुम्हालाही माहिती आहे, की आपले नातेवाईक असतात, फ्रेंड सर्कल भरपूर असतात आपल्याला. सबस्क्राईब मी करू शकते. माझे पटकन सबस्क्राईब होतील आहे ना. पण माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब म्हणजे तुम्ही बघितलं असेल जास्त नाहीये. का नाहीये? कारण की मी तो शेअरच केला नाही. कारण की इथे जेही सोल कनेक्ट होत आहे, ते ना शेअरमुळे होत आहेत ना काही नाही. अचानक व्हिडिओ समोर आला. आपण म्हणतो ना, "अरे, हा आपल्यासाठीच मेसेज आहे." है ना? अचानक तो व्हिडिओ समोर आला. मी क्लिक केला, पूर्ण बघितला. मला चांगलं वाटलं. मी लाईक, सबस्क्राईब जे कमेंट आहे ते केलं. माझ्या स्वतःच्या म्हणजे एका काय म्हणतात त्याला अंतरात्म्याच्या आवाजामुळे किंवा सोलच्या आवाजामुळे आहे ना, तर मी ते केलं. तर असं तुम्ही हे करताय म्हणजे चॅनलला सबस्क्राईब आणि त्याच्यामुळेच आपले ऑडियन्स इथे येत आहेत. हे कोणी सबस्क्राईब वगैरे किंवा मी नंबरसुद्धा बघत नाही, की किती सबस्क्राईब झाले 25, 30, 50 जे काय असेल ते आहे ना, त्याच्याशी घेणं देणं नाही. माझं म्हणजे चॅनल ओपन करण्याच्या मागचा फक्त उद्देश हाच आहे, की आपल्याला सर्वांना माहीत आहे, की आपण बरेच व्हिडिओ असे बघतो. कोणी म्हणतं आपण सत्ययुगकडे जाणार आहे, हे ते. ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. पण म्हणायचं कारण एवढंच आहे, की आपल्याला काही-काही वेळा क्लिअरिटीच नाही राहत आणि आपल्याला कळत नाही, की आपण नेमकं इथे कशासाठी आलोय. ठीक आहे. मला सांगा आता इथे फारसे लोकं आपल्याला स्पिरिच्युअल व्हिडिओ आवडतात बघायला. फारसे लोकं मेडिटेशन करत असतील, कोणाला स्वप्नांच्या थ्रू मेसेजेस येत असतील. आहे ना. आपण इग्नोर करतो. मी मागे पण स्वप्नांवरती एक मेसेज म्हणजे व्हिडिओ बनवला होता. किती लोकांनी बघितला ते त्यांना माहीतच असेल. तर आपण इग्नोर करतो. पण आपल्यासाठी ना ते मेसेज आहेत. मेसेज म्हणजे कसले, की आता जे होत आहे आणि आपल्याला इथे प्रत्येकाचा मी तुम्हाला नेहमी म्हणते सोल प्लॅन, सोल पर्पज हे जे म्हणजे पुस्तक आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो ह्याच्या आपल्याला असंच या कारण म्हणजे इथे उगाच नाही पाठवलेलं. आपलं काहीतरी प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे आणि हे जे मेसेज आहे, कधी काही व्हायच्या पहिलेच आपल्याला कुठलीतरी गोष्ट मेसेज थ्रू सॉरी आपल्याला स्वप्नां थ्रू, आपल्याला मेडिटेशन थ्रू ही जर कुठलीतरी गोष्ट एकदम आपल्याला समजते. पण आपल्याला त्याच्यात एक्झॅक्ट करायचं काय हे समजत नाहीये. तर हे डायरेक्शन आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे मला ॲक्चुअली ते समजायला लागलं म्हणून मी तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करते, की आपण ह्या सर्व आता जे सध्या माहोल सुरू आहे त्याच्यात आपण काहीच नाही करू शकत हे आपल्यालाही माहिती आहे. ठीक आहे. पण आपण एक गोष्ट तर करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, ध्यान करू शकतो. मी ध्यानाचं तुम्हाला एक गोष्ट मागेही सांगितली होती, की ध्यान म्हणजे खूप काही क्रियाने करायची आपल्याला इथे. ध्यान म्हणजे खूप सिंपल पद्धतीने करायचं जे आपल्याला गौतम बुद्धांनीही सांगितलेलं आहे आणि आता जे माझे गुरु तुम्ही मागे फोटो बघताय त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे पितामह पत्रीजींनी, की आनापानसती ध्यान. ठीक आहे. जे तुमचं आता तुम्ही व्हिडिओ बघताय. तुम्ही व्हिडिओ बघताय, तुमचा श्वास सुरू आहे, है ना? श्वास बंद कोणाचा झाला नाही. पण मित्रांनो, आपण काय करतो, आनापानसती ध्यानामध्ये आपला जो येणारा श्वास आहे आणि जाणारा श्वास आहे त्याच्याकडे लक्ष देतो, ठीक आहे? आणि ज्यावेळेस आपण ते ध्यान करतो, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरं आपल्याला हळू पद्धतीने भेटायला सुरुवात होतात. आणि आपण इथे एक्झॅक्ट कुठल्या कामासाठी आलो, आत्ताच आपण आलो, आपल्यासमोर या सगळ्या सिच्युएशन आत्ताच का आल्या? आपल्याला जर हे मेसेज येत आहेत, पुढे काही होण्याच्या पहिले काय होईल त्याचे मेसेजेस आपल्याला येत आहेत मेडिटेशनच्या थ्रू, ध्यानाच्या थ्रू, स्वप्नांच्या थ्रू. तर मग हे याच्यासाठी मलाच का येतात बाबा हे मेसेज? काही तर असेल ना, डोक्यामध्ये प्रश्न तर असेल, की मी काय कसं शोधू? तर मित्रांनो, हे सर्व सोलला येत नाही. पर्टिक्युलर त्याच सोलला येतात, त्याच प्युअर आत्म्यांना हे मेसेज येतात, की ज्यांना इथे त्या कार्यासाठी पाठवलेलं आहे. ठीक आहे? की तुम्ही इथे तुमचं वेगळं कार्य आहे. तुम्ही इथे काय कार्य करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहे, की आता आपल्याला इथे एवढ्या पूर्ण ह्या धरती ही धरणी आहे आपली, ठीक आहे. इथे आपण शेतात अन्न पिकवतो. त्या धरतीतून आपल्याला सर्व काही मिळतं आणि त्याच धर्तीवर आपल्याला देवाने पाठवलं. एवढं छान हँडओव्हर केलं, एवढं निसर्ग आपल्या हातात आहे ना, आपल्याला दिलं आणि आपल्याला आयतं राहायसाठी दिलं आणि तरी आपण काय करतो इथे?
आपला जो मीपणा आहे तो आपण काही सोडत नाही. जो आपला इगो आहे तो आपण काही सोडत नाही, है ना. आपल्याला वाटतं की आपलंच आहे सर्व. पण नाही, आपण विसरलो की आपण इथे कशाने राहतो? भाड्याने राहतो. कधी खाली करावं लागेल ना हे घर आपल्याला स्वतःला माहिती नाही. समजलं? म्हणजे घर म्हणजे आपण जिथे राहतो ते नाही म्हणत आहे मी. समजणेवाले समजतील की मला काय म्हणायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे प्रत्येकाला वेगळ्या कार्यासाठी पाठवलं. आता जे सध्या व्हिडिओ समोर येत आहेत तुमच्या, एखादा कुठला व्हिडिओ, एखादा आता न्यूज म्हणजे न्यूजवाले पण ओरडू-ओरडू न्यूज सांगतात आहे ना. आपण ते बघतो, अजून आपल्याला त्रास वाटतं. आपण टेन्शनमध्ये घेतो. माहिती होतं ना कोरोनाच्या वेळेस कसं-कसं झालं होतं तुम्हाला ना. तर किती टेन्शन घेतलं होतं आपण. तर टेन्शन घ्यायचं नाही आहे. कुठलीच न्यूज बघून पॅनिक व्हायचं नाही आहे. फक्त एक कार्य करायचं आहे. तुम्ही स्वतः जेव्हा मेडिटेशन करता, जे मी सांगितलं आता तुम्हाला आहे ना, ध्यान जेव्हा करता, तेव्हा हळू तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला क्लिअर होतात. जे तुमच्या स्वप्नांच्या थ्रू तुम्हाला मेसेज येतात, मेडिटेशनच्या थ्रू किंवा जे तुम्हाला ऑलरेडी मेसेज तिथून मेसेज येत आहेत, तर ते मेसेजवर तुम्हाला काय कार्य करायचं आहे हे तुम्हाला कळेल आणि तुमच्या कार्यामुळे दुसऱ्यांनाही कसा फायदा होईल तेही तुम्हाला कळेल आणि तुमचं नुसतंच इथे काम हे नाहीये मित्रांनो, की जॉब करा, बिझनेस करा आणि आपलं घर-परिवार चालवा. याच्यापेक्षा पलीकडे अजून तुमचं काहीतरी कार्य आहे. बघा मग काय होतं ना कधी-कधी, की आपलं स्मूथली लाईफ चालू असतं, जीवन चालू असताना नेमका अडथळा येतो. कळत नाही की बाबा एवढं छान सुरू होतं, कोणाची नजर लागली का? नजर-फजर कोणाची काही लागत नाही. खरं तर तुम्हाला सांगते, आपल्याला एकदा ज्या कार्यासाठी पाठवले नाही, त्या कार्यापासून जेव्हा आपण दूर जातो ना, तेव्हा ह्या सर्व गोष्टी व्हायला लागतात. कारण देव आठवण करून देतो आपल्याला प्रत्येक क्षणाला, की "बघ, तुला पाठवलं बरं मी दुसऱ्या कार्यासाठी, पण तू तू ते समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे." समजलं? तर ह्या सर्व गोष्टी आहे मित्रांनो. तर तुम्हाला फक्त करायचं काय आहे, आता जे सध्या माहोल सुरू आहे, उगाच एखादी न्यूज बघून स्वतःला त्रास करून घेऊ नका. एकच गोष्ट करा आणि मी तुम्हाला हेही सांगते, की मी हे चॅनल काही कोणाला शेअर केलेलं नाही किंवा काही नाही. इथे जे सोल येतं ते स्वतःहून येत आहे आणि इथे जेवढेही सोल येतात एकदम प्युअर सोल आहे. असेच कनेक्ट नाही होत आहे, है ना? असंच आपण कनेक्ट कुठेही होत नाही. आपलं काहीतरी म्हणजे एक तर कनेक्शन पण असतं आणि आपल्याला कोणाच्या थ्रू काहीतरी मेसेज घ्यायचा असतो ना, आपणही किती प्युअर आहे हे आपल्याला माहीत असण्यासाठीच आपल्याला तो मेसेज येतात, है ना? तर हे चॅनलवर तुम्ही आले म्हणजे असेच नाही आले. पहिली गोष्ट तर ही आहे आणि तुम्हाला मेडिटेशन जर करून त्या प्रश्नांची कशी उत्तरे मिळवायची आहे, की जेव्हा तुम्ही ध्यानावरती श्वासावरती लक्ष देऊन जेव्हा ध्यान करता मित्रांनो, तेव्हा ते जे मेसेज आहे ते तुमच्यापर्यंत येतात. हळू तुम्हाला त्या मेसेजचा, त्या प्रश्नांची उत्तरं भेटायला लागतात आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरामुळे तुमचं एक्झॅक्ट काय कार्य आहे ते पण तुम्ही करता आणि तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुमच्या परिवारातील माहोल हळू चेंज व्हायला लागतो. त्याच्यानंतर तुमच्या सोसायटीमधला, तुमच्या कॉलनीमधला आणि हळू आपल्याला माहिती आहे, की म्हणजे काही पण आपण करू शकतो मग, है ना? आणि तुम्हाला माहिती आहे, की आता सध्याची सिच्युएशन अशी आहे, की काहीही होऊ शकतं आणि म्हणजे घाबरवण्याच्या मागचं कारण नाही आहे मित्रांनो. पण काय आहे ना, की आपल्याला जेव्हा देवाने एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या करून पाठवलेल्या असतात आणि त्यावेळेस जर एवढं इथे अति केली ना कुठल्या गोष्टीची, तर त्याची माती होते. हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे ना. म्हणून फक्त एवढंच करा. काही टेन्शन घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, है ना? आणि तुमचं जे एक्झॅक्ट कार्य आहे, जे आपण ज्याला म्हणू शकतो, की लोककल्याणाचं कार्य आहे ना, तर ते सुद्धा करा. कारण की बघा 31st ला आपण किती एन्जॉय करतो ना, की बाबा म्हणजे कायच आहे, असं एकदम म्हणजे खूपच काही. तसं तर आपल्याकडे चैत्र महिन्यापासूनच आपण ते नवीन वर्ष मानतो आहे ना, आपल्या पण आहे असं, की 31st ला पण खूप जास्तच आपल्या अंगात येते, है ना? आपण दारूच काय पितो, मस्तीच काय करतो, नुसतं म्हणजे आणि नॉन काय खातो, सर्व काही गोष्टी असतात मित्रांनो. पण काय आहे ना, आता तुम्ही बघताय डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्चच आहे हा मार्च. अजून तर पूर्ण अख्खं बाकीचे तर हे राहिलं एप्रिल, मे, डिसेंबरपर्यंत. अजून काय होईल काय माहिती नाही. मग एवढं तर तुम्ही करू शकता ना. बस मग एक्झॅक्ट फक्त मेडिटेशन करा आणि तुमच्या एनर्जीमुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं, आन्सरं मिळवून घ्या तुम्ही आणि त्याच्यामुळे जो माहोल आहे, तो पण तुम्ही चेंज करू शकता हळू ठीक आहे. तर बस एवढंच आहे कारण की पॉझिटिव्ह जशी-जशी एनर्जी होते ना मित्रांनो पूर्ण म्हणजे क्लायमेटमधली, तसं-तसं फार गोष्टी चेंज व्हायला लागतात. माहिती आहे तुम्हाला पण काही जास्त सांगायची गरज नाही मला वाटते. तर बस एवढंच होतं. मला एक छोटासा मेसेज तुम्हाला द्यायचा होता. तर अजिबात काळजी करायची नाही आहे. जे आहे ते करा. जे सांगितलं ते करा आणि शांत राहा, है ना? किंवा आपण काय होतं ना पॅनिक होतल्याने दोन्ही गोष्टी जर पॅनिक झाल्या तर काहीच होत नाही. पण एक जण जर शांत असेल तर दुसऱ्यांवर हळू त्याचा प्रभाव पडतो, आहे ना? तर असंच करा आणि जास्त काही काळजी करू नका. ध्यान करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी याच्यासाठी म्हणते, की ज्या सोलला त्या मेसेज जायचा त्याच्यापर्यंत तो मेसेज नक्की जाईल. आणि कमेंटमध्ये जेही तुमचे विचार आहेत ते लिहा. कारण की एखाद्याचं प्रश्नाचे उत्तरामुळे 10 जणांना त्याचा फायदा होतो आहे ना आणि तुम्हाला काय तुमचे नेमकं प्रॉब्लेम म्हणजे तुमचे प्रश्न आहे त्याच्यावरही मी तुम्हाला आन्सर जेवढे मला प्रयत्न होतील तेवढे मी देण्याचा प्रयत्न करेल, है ना? तर बस एवढंच आहे. म्हणून काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. फक्त शांत राहा. कारण की 10 जणांनी जर म्हटलं, की 10 जणी जर आपल्याला तेच सांगतात, की काळजी करा म्हणजे काळजी करा, तुम्ही बघा असं होतंय, तसं होतंय. तर मग ते म्हणतात ना, की होईल तेव्हा होईल, पण त्या काळजीनेच माणूस अर्ध मरून जातं आहे ना. तसं काही करायची गरज नाही. म्हणून मेडिटेशन करा, रिलॅक्स राहा आणि एक्झॅक्ट तुमचं कार्य काय आहे आता ते ओळखण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.